नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडीचा, अर्थात पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या। पुरंदरचे आमदार विजय शिवतारे उद्या मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांची भेट घेणार। शिवसेनेच्या वतीने शिवतारे देशमुख कुटुंबियांशी संवाद साधणार। जळगावच्या चोपडा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी घेतली आढावा बैठक। मतदारसंघातील अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती। बुलढाण्यात केस गळती प्रकरणी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा गावभेट दौरा। शेगाव तालुक्यानंतर आता नांदुरा तालुक्यातही केस गळतीचे रुग्ण आढळले। उद्या दिल्ली आणि चेन्नईच्या प्रयोगशाळेतील आरोग्य टीम बाधित गावाला भेट देणार। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ नांदेडमध्ये 18 तारखेला मोर्चा। देशमुख कुटुंबीय, संभाजीराजे, खासदार सोनवणे, आमदार सुरेश धस, मनोज जरांगे उपस्थित राहणार। नांदेडमध्ये मोर्चा संदर्भात मराठा समाजाची बैठक। धनंजय मुंडेंना नांदेड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देऊ नका, सकल मराठा समाजाची बैठकीतून मागणी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप रणशिंग फुंकणार। भाजपच्या महाविजय 3.0 अभियानाला उद्यापासून सुरुवात होईल। फडणवीस आज भाजपचे सर्व जिल्हाध्यक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील। विशाळगडावर उद्या होणाऱ्या उरुसाला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली। कॅबिनेट मंत्री नितेश राणेंनी इशारा दिल्यानंतर परवानगी नाकारली। मात्र सुजात आंबेडकर उद्या विशाळगडावर जाणार। विशाळगडावरील स्थानिकांशी संवाद साधणार। प्रशासनाने उरुसाला परवानगी नाकारल्यानंतर विशाळगडावर शुकशुकाट। महाराष्ट्रासह कर्नाटकातील हजारो भाविक गडावर दाखल होत असतात। पुण्याच्या राजगड तालुक्यातील शासकीय कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी प्रणाली आणि सीसीटीव्ही लावणं। वंचित बहुजन आघाडीची तहसीलदारांकडे ही मागणी। चंद्रपुरात रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत बाईक रॅलीचं आयोजन। आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा। पाथरीत महायुतीच्या आमदारांचा नागरी सत्कार। मंत्री मेघना बोर्डीकर, आमदार राजेश विटेकर यांच्या पाथरीकरांच्या वतीने गौरव। मकर संक्रांत निमित्ताने पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात ऑनलाईनसह व्हीआयपी दर्शन बंद। आजपासून पुढचे 5 दिवस व्हीआयपी दर्शन बंद। भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर समितीचा निर्णय। बुलढाण्यात 427व्या जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त जिजाऊ गाथा महोत्सवाचं आयोजन। जिजाऊ वंदना महाराष्ट्राची लोकधारा या सांस्कृतिक कार्यक्रमाचं सादरीकरण। नाशिकच्या येवल्यातील मुक्तानंद विद्यालयातील विद्यार्थ्यांकडून नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ। नायलॉन मांजाच्या विक्रीविरोधात पोलिसांकडून शाळेत प्रबोधन। नाशिकच्या येवल्यात मकर संक्रांतीच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पैठणी खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी। मकर संक्रांतीनिमित्त पैठणी खरेदीतून लाखोंची उलाढाल। मकर संक्रांतीनिमित्त मातीची सुगडी, बोडके, लोटके या बनवण्याच्या कामाला आता वेग। पंढरपूरमधील कुंभार मंडळी सध्या सुगडी बनवण्याच्या कामात व्यस्त। मकर संक्रांतीनिमित्त नवी मुंबईतील बाजारपेठेत रंगीबेरंगी पतंग दाखल। 5 रुपयांपासून ते 300 रुपयांपर्यंत पतंगांची किंमत। लहानग्यांपासून तरुणाईमध्ये खरेदीचा उत्साह। कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या आतील भागाच्या जीर्णोद्धारासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान लाकूड वापरण्यात येणार। वनविकास महामंडळ सागवान लाकडाचा पुरवठा करणार। साताऱ्यातील कराड तालुक्यातील पालीच्या खंडोबा यात्रेला सुरुवात। येळकोट जय मल्हारच्या गजरात भंडाऱ्याची उधळण। नदीच्या वाळवंटात भाविकांकडून देवांची पूजा करत जागरण गोंधळ। बेमळा प्रकल्पाचे पाणी सोडल्याने कौठा तांबा मार्गावरील कॅनॉल फुटले। 50 ते 60 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नुकसान, शेतकऱ्यांचा आरोप। जळगाव जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे गहू, हरभरा व तूर पिकावर रोगाचा प्रादुर्भाव। अवकाळीनंतर रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी आर्थिक संकट। परभणीत थंडी वाढल्याने हरभरा पिकं बहरली। पिकांसाठी पोषक वातावरण असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त। नाशिकच्या येवला बाजार समितीत मका उत्पादक शेतकऱ्यांना रोख स्वरूपात पेमेंटची व्यवस्था। सभापती, उपसभापतींसह व्यापाऱ्यांच्या बैठकीत निर्णय। गोंदियात धान उत्पादक भाजीपाला लागवडीकडे वळला तर भाजीपाल्यासाठी अन्य जिल्ह्यांवर अवलंबून राहू नये यासाठी कृषी विभागाचा हा नवा प्रयोग। अमरावतीच्या मेळघाटमध्ये मागील 4 दिवसांपासून कडाक्याची थंडी। माखल्याचं तापमान 5 तर चिखलदरा 6 अंश सेल्सिअसवर। थंडीमुळे पर्यटकांनी सुद्धा पाठ फिरवली। नागपूरमध्ये थंडी वाढली। तापमानाचा पारा 9 अंशावर। पुढील काही दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज। क्रिप्टोकरन्सीतून 8,27,500 रुपयांची फसवणूक। पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी 2 आरोपींना बेड्या ठोकल्या। जालना स्वच्छ माझं अंगण उपक्रम अभियानाला सुरुवात। ग्रामपंचायतींनी अभियानात सहभागी व्हावं, जिल्हा परिषद प्रशासनाचं आवाहन। बीडच्या
टेनिसच्या प्रियांका इंगळेंची भारतीय खो खो संघाच्या कर्णधारपदी निवड. नवी दिल्ली येथे पार पडणाऱ्या खो खो वर्ल्ड कप स्पर्धेत प्रियांका भारताचं प्रतिनिधित्व करणार. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची मालेगाव तालुक्यातील विराणे शाळेला भेट. भुसेंनी थेट उपमुख्यमंत्र्यांना व्हिडिओ कॉल लावत विद्यार्थ्यांशी संवाद घडवून आणला. वर्ध्याच्या सावंगी मेघेत महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालयाची दत्तक ग्राम योजना. शिक्षण आणि आरोग्य सेवेसाठी दिघी आणि बोपापूर गावं दत्तक. सोलापुरात 20 करदात्या कुटुंबियांना गृहोपयोगी वस्तूंची भेट देण्यात येणार. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कर भरण्यासाठी उंदरगाव ग्रामपंचायतीची अनोखी शक्कल. नागपुरात उद्यापासून खासदार क्रीडा महोत्सव. 12 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान महोत्सवाचं आयोजन. देशभरातील 80,000 खेळाडू सहभागी होणार. नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने किनवट आदिवासी बहुल भागात ग्राम स्वराज्य अभियान. आदिवासी भागात शासकीय कर्मचाऱ्यांकडून कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत गरिबी मुक्त गाव, आरोग्यदायी गाव, स्वच्छ व हरित गाव अशा वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन. धुळ्याच्या जिल्हा रुग्णालय इमारतीमधील ऑक्सिजन प्रकल्प धूळ खात पडून. प्रकल्पाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात अस्वच्छतेचं साम्राज्य. गडचिरोलीत एचएनपीव्ही विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सज्ज. विषाणूमुळे रुग्ण आढळल्यास स्वतंत्र वॉर्ड दाखलची व्यवस्था. सांगलीच्या मिरजेतील रेल्वे प्रशासनाच्या हद्दीतील घरांवर तोडक कारवाई. इंद्रानगर झोपडपट्टी लेप्रेसी कॉलनीतील घरांवर हातोडा. प्रशासनाने राहण्याची व्यवस्था करावी, नागरिकांची मागणी. अकोल्यातील नागरिकांना आता झोन कार्यालयात जन्म मृत्यूचा दाखला मिळणार. मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांच्या आदेशाने विविध सुविधा उपलब्ध. चंद्रभागा बसस्थानक कायमस्वरूपी झाल्यास वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार. बसस्थानक कायमस्वरूपी सुरू ठेवण्याची नागरिकांची मागणी. जळगावातील गुडसगाव ते पुरनाड फाटामार्गे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था. खड्ड्यांमधून वाट काढताना वाहनधारकांची कसरत. स्थानिकांकडून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी. जळगावच्या चाळीसगावमधील ऋषी पांथाजवळील गिरणा नदीवरील पुलाची दुरावस्था. पुलाला सुरक्षा कठडा नसल्याने वाहनधारकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास. नवीन पुलाच्या मागणीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष. पुण्याच्या भोर तालुक्यातील नवसह्याद्री कॉलेजजवळ 2 बछड्यांसह बिबट्याचं दर्शन. बिबट्याचा वावर मोबाईल कॅमेऱ्यात कैद. बिबट्याचा वावर वाढल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण. नाशिकच्या मालेगावात मकर संक्रांतीच्या तयारीसाठी बाजारपेठा सजल्या. हलव्याचे दागिने आणि वाण खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील जेऊर कृषी कार्यालयाला आयएसओ मानांकन. जेऊर कृषी मंडळ हे आयएसओ मिळवणारं महाराष्ट्रातलं 3रं कार्यालय. भंडारा जिल्ह्यातील 7 पंचायत समितींच्या सभापतीपदाचे आरक्षण सोडत जाहीर. 4 पैकी 3 पंचायत समितींमध्ये सभापती पदावर महिला विराजमान होणार. 20 जानेवारीला निवडणूक पार पडणार. रत्नागिरीत एलईडी मच्छीमारी करणाऱ्या बोटींवर कस्टम विभागाची कारवाई. 15 एलईडी आणि 20 मोठे चायना लाईट्स जप्त. गुरुप्रसाद मच्छीमारी बोट कस्टमच्या ताब्यात. पहिल्या पदी असताना महिलेने दुसऱ्या पुरुषासोबत लग्न केल्याचं प्रकरण. पत्नीसह 11 जणांविरोधात अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. लातूर शहरातील विमानतळ परिसरात लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. एकाला छत्रपती संभाजीनगरमधून अटक, तर फरार तिघांचा शोध सुरू. लाखोंचा मुद्देमाल हस्तगत. इचलकरंजीच्या उपरी गावातील बेकायदेशीर मशीद बांधकामांवर कारवाई होणार. 100 मीटरपर्यंतच्या परिसरात 144 कलम लागू. गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा. शेगावातील केस गळती प्रकरण. आठवड्याभरापासून नागरिकांची अंघोळच त्यांनी केली नाही. केस गळतीच्या भीतीनं लोक अंघोळच करत नाही. प्रशासनाने शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी. चंद्रपूरच्या नवरगाव चिमूर महामार्गावर बस आणि ट्रकचा अपघात. अरुंद रस्ता असल्याने अपघात झाल्याची माहिती. अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी. धामोरी गावात भूत दिसल्याची अफवा. एक वाहन चालकाला भूताने मारहाण केल्याचा दावा. परिसरात भीतीचं वातावरण. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते अमावस्येला गावातच थांबणार. गोकुळ दूध संघाकडून म्हशीच्या दूध खरेदी दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ. म्हशीचा दूध खरेदी दर 52 रुपयांवरून 54 रुपयांवर. जिल्ह्यासह जिल्हाबाहेरील उत्पादकांना फायदा होणार. नाशिकमधील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ. विद्यार्थ्यांना सडका भाजीपाला आणि कच्च्या पोळ्या दिल्याचं समोर. आदिवासी आयुक्त नैना गुंडेंकडून चौकशीचे आदेश. शहापूरमध्ये एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार. वारंवार तक्रार करूनही ना दुरुस्त बसची वाहतूक. सापगाव फाट्यावर बस बंद पडल्यानं सध्या प्रवाशांचे होत आहेत हाल. शिधापत्रिकाधारकांचा मोबाईल नंबर लिंक होणार. धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी मोहीम. बोगस लाभार्थी उघडकीस येणार, तर लाभार्थ्यांना हक्काचं धान्य मिळणार. वसईत बंदुकीचा धाक दाखवून सराफा दुकानात दरोडा. 50 तोळे सोन्याची चोरी झाल्याची माहिती. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद.
नागपूर विमानतळावर परिसरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस. पाळीव प्राण्यांवर तात्काळ निर्बंध लावा. नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या सूचना. नायलॉन मांजा विरोधात नाशिक महापालिकेची कडक मोहीम. मनपा आयुक्तांकडून नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश. पालिकेकडून दुकानांची तपासणी सुरू. जालना जिल्ह्यात पुन्हा एकदा लंपी रोगाचा प्रादुर्भाव. शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण. पशुवैद्यकीय विभागाने तातडीनं लक्ष देण्याची मागणी. मोजणीवर विदेशी पाहुण्यांचं आगमन. हजारो किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या फ्लेमिंगोंमुळे धरणाचं निसर्ग सौंदर्य अधिकच खुललं. फ्लेमिंगोना पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. नवी मुंबईतील एका दुकानातील स्लॅब कोसळला. जीवितहानी नाही. दुकानातील साहित्याचं मात्र नुकसान. पालीर खंडोबाच्या रथोत्सवाचा उत्साह. गोजर मुहूर्तावर म्हाळसा खंडोबाचा विवाह सोहळा पार पडणार. कराडच्या मोसूममध्ये भाजप आमदार मनोज घोरपडेंच्या उपस्थितीत जनता दरबार भरला. नागरिकांची शासकीय कामं मार्गी.